जानूच्या शाळेला लागली सुट्टी. आता गरम मसाला बनवण्याचा प्लॅन आहे, तर मिरच्या घ्यायला निघालो आहे आज. काय देठ काढलेले आणि देठवाले 300. मग 300चे काय आपण काढू ना घरी. या माझ्या सासू आहेत, यांचं बघा इतकं वय झालं आहे तरी त्या किती पुढाकार घेऊन सगळ्या मसाल्याचे भाव वगैरे करतायत की नाही. विचारा ना कुठल्या हव्या आहेत, विचारा ना. हवं त्याला. ही कितीला आहे? 300. हां 300. आणि ह्या दोन्ही सेम आहेत ना. त्या कुठल्या आहेत? बेडकी आहे ना. बेडके कांदे आहे. केशवरी 1400ची आहे ना. तर पांडुजे 3 किलो आणि शंकेश्वरी किती? 1400. तुम्हाला किती किलो पाहिजे? काय देठ काढलेले आणि देठवाले 300. मग 300चे काय आपण काढू ना घरी. अरे वा, चॉकलेट बघितलं. मी मसाले घेण्यात बिझी आहे बघून माझ्या लेकीने लगेच वडिलांना पकडून स्वतःसाठी चॉकलेट आणलं की नाही. आहेत की नाही मुलं भारी. मग मुलांचं फार लक्ष असतं. काय कधी काय करायचं पक्का त्यांना माहिती असतं. 1400 किलो 1400 1200. तर वाढला ना भाव उन्हाळ्यानुसार आहे ना. आता आधीच जाऊन घ्यायला पाहिजे होते. आता लग भाग पडतंय. नाही 2च. तुम्ही घरचाच बनवता काय मसाला? मसाला का घरचा वेगळा, बाजारचा वेगळा. आणि आपण लेट आलो म्हणून. जर लवकर आलो असतो ना तर अजून आपल्याला मसाला स्वस्त पडला असता. मम्मी मिरच्या ती बाई बोलली ना 1200 रुपये किलो चालू होता. तुम्ही लेट आला मग आता शंकेश्वरी 1600 चालू आहे ना. आता एप्रिल महिना संपून मे महिना लागला आहे, तर बरेचसे लोकांनी मिरच्या खरेदी करतायत गरम मसाला बनवण्यासाठी. त्यामुळे भाव वाढलेले आहेत. मिरच्या घरी आल्या बाबा एकदाच्या. चला एक काम वर्षभराचं मसाल्याचं तरी पूर्ण